संजय गांधी निराधार अनुदान असो किंवा श्रावण बाळ योजनेचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना UDID कार्ड अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। कारण बऱ्याच जणांचा प्रश्न होतो की UDID कार्ड कुठे काढायचं आहे, म्हणजे काय असतं, दिव्यांगत्व प्रमाणपत्र व ओळखपत्र कशासाठी आहे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती 2 मिनिटात पाहणार आहोत। कारण उद्देश काय आहे, लाभार्थी कोण असणार आहे, सेवा काय मिळणार आहे, त्यानंतर जे सेवा सुविधा मिळण्याचं ठिकाण कोणतं आहे, संपर्क कुठे करायचा, बरेचसे प्रश्न आहे। कारण सर्वजण म्हणतात आहे की UDID कार्ड खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे, कुठे काढायचं आहे पण माहिती नाही, किंवा ओळखपत्र कशासाठी लागत आहे, किंवा जे ओळखपत्र आहेत ते लाभार्थ्यांसाठी कोणत्या सुविधा देणार आहे हे सुद्धा माहिती नाही। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते माहिती पाहणार आहोत। तर दिव्यांगत्व प्रमाणपत्र व ओळखपत्र उद्देश एकच आहे की दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान उंचवण्यासाठी, त्यांना सन्मानाने वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून त्यांचे संरक्षण करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरण करतात। म्हणजे काय, दिव्यांगत्व हे प्रमाणपत्र व ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर एक वेगळी संधी उपलब्ध होते, जेणेकरून तुम्हाला फिजिकल डिसेबिलिटीज आहेत तर त्याच्यावर मात करत तुम्ही काय करू शकता, तुमचे जीवनमान सुधारू शकता। त्या व्यक्तीला एक वेगळे ओळखपत्र मिळते। लाभार्थी कोण असणार आहे, तर दिव्यांग नागरिक असणार आहे। सेवा सुविधा स्वरूप व प्रकार, आता दिव्यांग नागरिकांना तपासणी करून त्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार आणि प्रमाणानुसार प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते। जसं आता प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तसंच जे दिव्यांग बांधव आहेत आपले त्यांची तपासणी केली जाते। तर दिव्यांग प्रकारानुसार वेगवेगळे 21 प्रकारचे दिव्यांग आहेत, तर त्या प्रकारानुसार आणि किती टक्के त्यानुसार तुम्हाला ते प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते। जेणेकरून काय होतं, 40% आहे, 60% तुम्ही दिव्यांग आहे, 10% आहे, 5% आहे, असं प्रकारे इथे काय केलं जाते की प्रमाणपत्र व तुमची ओळखपत्र दिले जाते, जेणेकरून त्यानुसार तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देतात। या ओळखपत्राचा वापर दिव्यांग नागरिकांसाठीच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना व सेवा सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी होतो। उदाहरण, राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास किंवा व्हीलचेअर इत्यादी, असं वेगवेगळ्या तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो। सामाजिक सुरक्षा योजना आहेत, त्यानंतर सेवा सुविधा प्राप्त योजना आहेत, हे आपल्याला माहितीच नसतं, त्याच्यामुळे या सुविधा तुम्हाला मिळतात। प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करावा लागतो, त्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात। आता हे ओळखपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे लागतात बघा, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी पुरावा म्हणजेच आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा लाईट बिल इत्यादी लागतो। तुमचं आधार कार्ड, आता सर्व आपल्या भारतामधील बांधवांना आधार कार्ड पाहिजेलच आहे, ते आधार कार्ड सगळ्यांकडे आहे। तुमचे पासपोर्ट साईजचा फोटो, कुठे राहता, रहिवासी पुरावा लागणार आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शासनाने नेमून दिलेल्या आरोग्य केंद्रामध्ये शासकीय दवाखान्यात जाऊन वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी लागते। बघा, आरोग्य केंद्र किंवा शासकीय जे दवाखाने असतात तिथे तुमचं मेडिकल पूर्णपणे तपासणी होणार आहे, चेकिंग होणार आहे। ते पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र व तुम्हाला ओळखपत्र मिळते। असं सिम्पली हे लॉजिक असणार आहे। आता हे समजलं। सेवा सुविधा उपलब्ध मिळवण्याचे ठिकाण, आता सेवा सुविधा तुम्हाला कुठे मिळू शकते, जिल्हा रुग्णालय व निवडक शासकीय दवाखाने आहेत। संपर्क, आपल्या जवळच्या आशा सेविका किंवा आरोग्य सेविकांकडे, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता। जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधू शकता। अधिक माहितीसाठी 104 104 या हेल्पलाईनवर कॉल करू शकता, किंवा वेबसाईटसुद्धा आहे स्वावलंबनकार्ड.gov.in, यावरती तुम्ही हेल्पलाईनसुद्धा घेऊ शकणार आहात। तर अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे की अपंगत्व प्रमाणपत्र हे अधिकृत वैद्यकीय प्राधिकरणाद्वारे जारी केलेलं अधिकृत कागदपत्र आहे, जे प्रमाणपत्र व्यक्तीच्या अपंगत्वाची नोंद करते। आणि जे विविध सरकारी योजना आहे, तुम्हाला राखीव योजना आहे, राखीव जागा आहे, जे खरंच हक्काचं असणार आहे आपल्या, कारण अपंगत्व आहे म्हणजे ते काही आजार नसतो, तर ते काय आहे की एक डिसेबिलिटी, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर मात करून तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वावलंबी होऊ शकता, तुम्ही या समाजामध्ये वावरू शकता। आणि हे महत्त्वाचं आहे, कारण अपंगत्वाची कायदेशीर मान्यता देते। वेगवेगळं शिक्षण, रोजगार, सामाजिक कल्याण योजना तुम्हाला मदत मिळते। पर्सन विथ म्हणजे कोण अर्ज करू शकता, अपंग मुलांसाठी असू द्या, पालक असू द्या, किंवा संरक्षण अर्ज करू शकतात। बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती म्हणजे पर्सन्स विथ डिसेबिलिटीज असतात, त्यांना हे अर्ज करू शकणार आहात। शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये, आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, रेल्वे बस, विमान प्रवास, कर सवलती, आरोग्य विमा, सहाय्यक उपकरणे व सहाय्यक साधनासाठी पात्रता असणार आहे। बघा, मुख्य फायदे आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही ते
अर्ज करू शकता. हे आपले सरकार आणि UDID कार्ड डिसेबिलिटीसाठी वेगळे पोर्टल आहेत. तुम्ही तिथे जाऊन अप्लाय नाऊवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. हे बघा तुम्ही पाहू शकता. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अप्लाय फॉर UDID आहे, त्यानंतर तुम्ही वाचायचं, तिथे लँग्वेज चेंज करायचं आहे, लँग्वेज चेंजसुद्धा करू शकणार आहात. तर महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. आपल्या जे दिव्यांग बांधव आहे त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र का पाहिजे आहे, कशासाठी पाहिजे आहे, कुठे तुम्ही काढू शकता, मदतीसाठी नंबरसुद्धा दिलेला आहे. व आता शासनाने एक जे व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करून तुमच्या मोबाईलमध्ये योजनांची माहिती, त्यानंतर जे काही तुम्हाला तक्रार करायची आहे त्यासाठी सुद्धा तो नंबर वापरू शकणार आहात. या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे UDID कार्डची, ते तुम्ही पाहू शकता. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.